तर कामान ताबे पोट्टे हो, फिरायला जायचं असेल तर बायासोबत नका जात जाऊ. बाया 10 दुकानं पाहते, घेत काहीच नाही. हे कितीचं आहे आणि ते कितीचं आहे करत राहते. तर राम मंडळी, मी पवन आणि मी अशाच बायासोबत आलो होतो. बाया नुसतं दुकान हिंडेन, मी नुसतं बसून होतो. मग लागली होती भूक आणि पुण्याच्या शेजारी असल्यावर मग खायचं बाबू मिसळपाव. मी होतो जेजुरीच्या शेजारी आणि तिथं मी जोगेश्वरीचं मिसळपाव खाल्लं. एक नंबर होतं, पोटच भरलं. इकून तिकून करून आम्ही आलो होतो. मग पुण्यालगतच आळंदी गावामध्ये आणि तिथं असते संत ज्ञानेश्वर महाराजाची जीवन संजीवनी समाधी आणि त्या समाधीचं दर्शन घ्यायसाठी मी लय आतुर झालो होतो. मग गपकन म्हणलं जाऊ आता अंदर महाराजांची आता दर्शन करून घ्यावं म्हणलं. तर तुम्ही बी आळंदीला आले होते का आणि जीवन समाधीचं दर्शन घेतलं होतं का? तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. तर इथली जेव्हा पालखी निघते पंढरपुराकडे तेव्हा या मंदिराचा कळस हलतो आणि जेव्हा कळस हलतो की नाही तो क्षण पाहण्याजोगता असतो बरं मंडळी आणि तेव्हाच पालखी सोहळ्याला प्रस्थान होते. तर इथला असं चमत्कार आणि दृश्य आहे. इंदुरीकर महाराज, पुरुषोत्तम महाराज, कैलास महाराज असे जेवढे काही महाराज लोक आज कीर्तन, भागवत, कथा जे काही माध्यम इकडे तिकडे पसरवतात, हिंदू धर्मांना जागृत करतात ते याच आळंदीमुळे आणि इथूनच त्यांना प्रेरणा मिळते. तर अशा आळंदीमध्ये तुम्ही आले होते का? तर नक्कीच कळवा. आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.